पोलीस टाइम सतत आपल्या सेवेत 24 तास। शिवमल्हार बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299वी जयंती शिवमल्हार बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माळप्पा अण्णा नवले यांच्या मार्गदर्शनाखाली समाधाननगर येथे कुठल्याही प्रकारचे साऊंड डीजे न लावता पारंपरिक पद्धतीने धनगरी ढोल हलग्या कर्नाटक मधील देखावा कला संस्कृती अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात जयंती पार पडली। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती युवा उद्योजक जयजित गादेकर, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, ओबीसी नेते अर्जुन सलगर, युवा उद्योजक श्रीनिवास इठ्ठम, वडजीचे सरपंच हक्के, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते व तसेच मंडळाचे आधारस्तंभ बीरप्पा बंडगर, उत्सव अध्यक्ष भोगप्पा पुजारी, महादेव वनमाने व सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवमल्हार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती या ठिकाणी उत्साह साजरा होत आहे। वर्ष 14वे या ठिकाणी 14 वर्ष झालं कुठल्याही प्रकारचे डीजे विजे वगैरे न लावता पारंपरिक पद्धतीने 14वा वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि पारंपरिक धनगरी ढोल असतील, हलग्या असतील व कर्नाटकातील कर्नाटकीय कला संस्कृती असं आम्ही वेगवेगळ्या दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करत असतो। आज समाधाननगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सालाबद्धाप्रमाणे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने इथं कर्नाटकी नृत्य असे आणलेलं आहे आणि शांतता अशी मिरवणूक निघाली आहे। शिवलिंग तरुण मंडळाचे माळप्पा नवले आणि उत्सव अध्यक्ष भोगप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत मिरवणूक आहे। समाधाननगरमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत। समाधाननगरमधले सर्व भाविक ह्या उत्सवामध्ये खूप मोठ्या उत्साहाने यात सामील झालेले आहेत। तर दरवर्षी असंच हे उत्साह कायम राहावं, ही सामाजिक बांधिलकी राहावं आणि सर्वजण जातीभेद विसरून हे एकत्र यायला पाहिजे। कारण का अहिल्यादेवी होळकरांचं खूप मोठं कार्य आहे हिंदुत्व धर्मासाठी। प्रत्येकाने आपापले मतभेद बाजूला ठेवून ह्या जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हावं आणि दरवर्षी असंच जयंती आपण साजरा करत राहू।